शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा फोन आला होता असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। माझ्यासोबत 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत। उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो असं एका मंत्र्यानं सांगितल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय। तर आदित्य ठाकरे यांनी नेमका काय दावा केलेला आहे आपण पाहूयात। शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा मला फोन आला होता, त्यानंतर माझ्यासोबत 8 आमदार असून आम्ही बंड करतोय असं त्या व्यक्तीने सांगितलं होतं। उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागून मी परत येतो, पण माफ करणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। जे टेबलवर नाचले त्या चोरांना आम्ही परत घेणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची होती असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, आदित्य ठाकरे यांनी मोठा दावा केलेला आहे, माझ्यासोबत 8 आमदार असून आम्ही मोठं बंड करत आहोत आणि आम्ही परत येत आहोत असं त्यांनी सांगितल्याचं समोर येतंय। काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय की आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीमधून एक मोठा दावा केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की शिंदे गटातील एक मोठा मंत्री जो आहे त्यांनी संपर्क केला होता आदित्य ठाकरे आणि मातोश्रीवर, आणि त्या ठिकाणी त्यांचं असं बोलणं होतं की त्यांच्यासोबत 8 आणखीन आमदार आहेत आणि ते बंड करण्याच्या तयारीमध्ये आहेत। आणि यावेळेस जेव्हा उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून पुन्हा आम्ही ठाकरे गटामध्ये येतो असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र अशा लोकांना आम्ही माफ करणार नाही ज्यांनी ऐन टायमाला गद्दारी केली होती, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर राजकारण केलं असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यांना नकार देखील कळवला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। एकूण जर बघितलं तर आता विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत, मात्र अर्ज भरण्याची जेव्हा तारीख होती, अर्ज जेव्हा दिले जात होते त्यावेळेस ठाकरे गटाच्या या लोकांशी संपर्क जो आहे तो शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्यांनी केला असल्याचा दावा केलेला आहे। आणि तो मंत्री गेल्या अनेक दिवसांपासून संपर्क करण्याच्या प्रयत्नात होता असं देखील त्यांचं म्हणणं आहे। याशिवाय 8 आणखीन आमदार आहेत जे अजूनही पुन्हा ठाकरे गटामध्ये येऊ इच्छितात असं देखील त्यांनी सांगितलं होतं। मात्र हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला असल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कोण कुठे जाणार आणि कोण कशा पद्धतीने बंड करणार या एकूणच प्रकारावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। कारण याच्या आधीच 40 आमदारांनी बंड केलेलं बघायला मिळालं आणि त्यानंतर आणखीन काही आमदार बंड। अगदीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, 8 आमदारांसोबत एक मंत्री परत येणार होता, मात्र उद्धव ठाकरेंनी मी माफ करणार नाही असं सांगितलं, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय।